हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन ए खो खो, बी कबड्डी, सी क्रिकेट, डी हॉकी। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कबड्डी। 1938 पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला। 1950 मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला। महाराष्ट्राने जे नियम या खेळाकरता निश्चित केले होते त्या नियमानुसार संपूर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळला जाऊ लागला। प्रश्न दुसरा आहे, कोणत्या प्रदेशाला जगातील धान्याचे कोठार असे म्हणतात? ऑप्शन ए बिहान, बी रोमान, सी रूस, डी प्रेयरी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रेयरी। गव्हाच्या प्रचंड उत्पादनामुळे प्रेयरीज जगातील धान्याचे कोठार म्हणून ओळखले जाते। मध्यम तापमान, वाजवी पाऊस आणि प्रेयरीमधील सुपीक आणि दमट मातीमुळे हे जगातील गव्हाचे मुख्य उत्पादक बनले आहे। म्हणूनच प्रेयरी याला जगातील धान्याचे कोठार म्हणून ओळखले जाते। प्रश्न तिसरा आहे, मिनी ताजमहल कशाला म्हणतात? ऑप्शन ए बीबी का मकबरा, बी कुतुब मिनार, सी जंतर मंतर, डी इंडिया गेट। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बीबी का मकबरा। बीबी का मकबरा द टूम ऑफ द लेडी ही 17व्या शतकातील मकबरा आहे, जो प्रिन्स आझम शहाने त्याची आई राबिया उल दौरानी उर्फ दिलरस बानो बेगम यांच्या प्रेमळ स्मरणार्थ बांधले आहे। मिनी ताज किंवा दख्खनच्या पठाराचा ताज म्हणून बीबी का मकबराला ओळखले जाते। हे औरंगाबाद शहराचे प्रमुख स्मारक आहे। प्रश्न चौथा आहे, भारतात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी गुजरात। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे आंबे उत्पादक राज्य आहे। सुमारे 2.5 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक उत्पादनासह उत्तर प्रदेश देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी अंदाजे 25% आंबा हा उत्तर प्रदेशमध्ये होतो। प्रश्न पाचवा आहे, पांढरे सिंह कोणत्या देशात आढळतात? ऑप्शन ए युरोप, बी दक्षिण आफ्रिका, सी अमेरिका, डी जपान। फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका। दक्षिण आफ्रिकेत पांढरे सिंह आढळतात। त्याचे सरासरी आयुष्य 10 ते 14 वर्षे एवढे असते। ते लहान झुडपाच्या सवाना जंगलात आढळून येतात। दक्षिण आफ्रिकन सिंहाचा हा एक दुर्मिळ रंगीत उत्परिवर्तन आहे। टिंबवती क्षेत्रातील पांढरे सिंह हे शतकानुशतके दक्षिण आफ्रिकेतील टिंबवती प्रदेशातील स्थानिक असल्याचे मानले जाते। तर या प्रदेशात सर्वात पहिले नोंदवलेले सिंह 1938 मध्ये आढळून आले होते। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।